देवाचं चिंतन आणि मनन केलं आणि त्याला धरून देवाचं मिशनरी कार्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा हा शास्त्रभाग आम्ही निवडलेला आहे. आणि ह्या शास्त्रभागामध्ये जर आम्ही बारकाईने पाहिलं तर 5 आणि 6 ही वचनं, निर्गम याचा 19वा अध्याय आणि 5 आणि 6 ह्या वचनामध्ये परमेश्वर प्रत्यक्षपणे बोलत आहे आणि ही त्याची वाणी आहे आणि तो त्याची जी योजना आहे सर्व पृथ्वीसाठी किंवा सर्व जगाबद्दलची जी त्याची योजना आहे ती तो ह्या वचनातून व्यक्त करीत आहे. आणि हे वचन फार महत्त्वाचं आहे कारण हे वचन जुना करार आणि नवीन करार यांना जोडणारं असं वचन आहे. आणि आत्ताच आपण हे वचन वाचलं तर ह्यामध्ये 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. सर्वप्रथम तो इस्रायलाच्या बद्दल बोलत आहे, इस्रायल लोकांबद्दल बोलत आहे, इस्रायल राष्ट्राबद्दल परमेश्वर बोलत आहे. आणि इस्रायल राष्ट्राला परमेश्वराने फार मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि इस्रायल लोकांना तो त्याचे विशेष लोक असे करणार आहे. विशेष लोक, खास लोक आणि याजक राष्ट्र असं परमेश्वराला इस्रायल लोकांना करायचं आहे. परंतु ते सहजासहजी होणार नाही, तर त्यासाठी एक अट आहे आणि परमेश्वर स्पष्टपणे या ठिकाणी सांगत आहे की जर तुम्ही माझी आज्ञा पाळाल तर हे शक्य होऊ शकेल. आणि हे वचन ह्या वचनाला धरून नव्या करारामध्ये देखील आम्ही संदर्भ बघतो आणि 2 ठिकाणी आम्ही संदर्भ बघतो नवीन करारामध्ये. पहिला संदर्भ आहे 1 पेत्र याचा 2रा अध्याय आणि 9 आणि 10 ही वचनं जर आपण पाहिली तर त्यामध्ये पेत्र ख्रिस्ती लोकांविषयी बोलत आहे. ख्रिस्ती लोकांविषयी बोलत असताना तो जुन्या करारातील उदाहरण देत आहे आणि तो या ठिकाणी सांगत आहे की ख्रिस्ताच्या बलिदानामुळे आणि ख्रिस्तावरील विश्वासामुळे देवाने आम्हाला निवडलेलं आहे आणि आम्हाला त्याने त्याचे विशेष लोक असे केलेले आहेत. आणि ह्या ठिकाणी त्याचप्रमाणे पाऊलाचे पिताला पत्र देखील आम्ही वाचू शकतो. पाऊलाचे पिताला पत्र याचा 2रा अध्याय आणि 14वं वचन यामध्ये देखील त्याचसारखं काही लिहिलेलं आहे. आपण वाचूया. पाऊलाचे पिताला पत्र 2रा अध्याय आणि 14वं वचन काय सांगत आहे. त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले ह्यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी सिद्ध करावे. आणि या ठिकाणी देखील आम्हाला देवाचा परमेश्वराचा जो आशीर्वाद आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे. आणि देवाचे जे खास लोक ते होण्याची संधी आम्हाला ह्या वचनामध्ये देखील मिळालेली आहे. कारण निर्गम याचा 19वा अध्याय आणि 5 आणि 6 मध्ये आपण पाहतो अजून एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे की इस्रायल लोक त्याचप्रमाणे सर्व पृथ्वी देखील माझी आहे. सर्व पृथ्वी देखील ही परमेश्वराची आहे असं परमेश्वर सांगत आहे. केवळ इस्रायल लोकांबद्दलच तो बोलत नाही तर तो सर्व जगातील लोकांबद्दल सांगत आहे. म्हणजे तो हे जे अभिवचन आहे ही इस्रायल लोकांबद्दल त्याची जी योजना आहे ती केवळ इस्रायल लोकांपुरतीच तो नाही ठेवत, तो
सर्व पृथ्वीबद्दल देखील सांगत आहे. आणि जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये एक फरक आहे की परमेश्वर सांगत आहे तुम्हाला आज्ञापालन केल्याशिवाय हे प्राप्त होणार नाही. परंतु नवीन करारामध्ये आम्ही पाहतो की देवाने परमेश्वराने परराष्ट्रीयांची निवड केली, परंतु त्यामध्ये कुठलीही अट आम्हाला दिसत नाही. तर त्या ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे आणि केवळ स्वतः मानवाच्या कुठल्याही कृत्यांमुळे नव्हे तर कशामुळे तर त्या देवाने आमच्यावर कृपा केली. त्या विश्वासामुळे काय झालेलं आहे, आम्हाला देवाची कृपा प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही देवाचे विशेष लोक, याजक राष्ट्र किंवा देवाचं काम करणारे, ही जबाबदारी देवाने आम्हाला दिलेली आहे, जी केवळ इस्रायलांपुरतीच होती. ती आता जे कोणी विश्वास ठेवणारे आहेत त्यामध्ये यहुदी देखील आले, त्यामध्ये परराष्ट्रीय देखील आले आणि सर्व लोकांना ही जबाबदारी सोपवलेली आम्हाला दिसून येते. आणि ही सुवार्ता नवीन करारामध्ये आमच्यापर्यंत पोचली. हीच देवाची मिशनरी योजना होती आणि ती जी निर्गम आत्ता जो वाचला आपण अध्याय 29, 5 आणि 6, ती जी योजना आहे ती नवीन करारामध्ये पूर्ण झालेली आम्ही पाहतो. आणि देवाची ही मिशनरी जी योजना होती ती जर आम्हाला पाहायचं असेल, मिशनरी योजनेबद्दल, मिशनरी योजनेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर पवित्र शास्त्र हे सर्वात मोठा पुरावा आहे या दृष्टिकोनातून, मिशनरी कार्याच्या दृष्टिकोनातून. आणि संपूर्ण पवित्र शास्त्र हे आम्हाला सिद्ध करत आहे. जर आम्ही नवीन करार पाहिला, त्याचप्रमाणे जुना करार जर आपण पाहिला तर जुन्या करारामध्ये आम्हाला उत्पत्तीपासून आम्ही जर सुरुवात केली, आदामापासून जर सुरुवात केली, आदामापासून तर संदेष्ट्यांपर्यंत, सर्व लहान संदेष्ट्यांपर्यंत, त्या ठिकाणी आम्ही देवाची मिशनरी योजना जी होती ती आम्हाला बघायला मिळते. आदामापासून देवाने कशी सुरुवात केली आम्ही पाहू शकतो की देवाने आदामाला स्वतःच्या गौरवासाठी घडवलं होतं. आदामाकडून देवाला काय होती, अपेक्षा होती. परंतु आदामाच्या पातकानंतर देवाने त्याला स्वर्गातून बाहेर काढलं, परंतु त्याला फलद्रूप देखील केलं हे आपण पाहतो. आणि त्यांना आशीर्वादित केलं देवाने, आणि आशीर्वादित केल्यानंतर ते खूप वाढले, जगाच्या पृथ्वीवर पाठीवर पसरले आणि पुन्हा त्यांच्याकडून चूक झाली, ते देवाला विसरले. परंतु देव कसा आहे, तो क्षमा करणारा आहे आणि संधी देणारा देखील आहे. वारंवार जुन्या करारामध्ये आपण पाहतो की देवाने प्रत्येक वेळेस मानवाला संधी दिलेली आहे. आणि अर्थातच मानवावर देवाचा अधिकार हा आहेच, कारण सर्व पृथ्वी माझी आहे तो जेव्हा म्हणतो तेव्हा साहजिकच देवाला मानवाकडून अपेक्षा असणारच. आणि सर्व जग हे त्याचंच आहे आणि त्याला ते सर्व लोकांनी त्याला नमन करावं ही देवाची इच्छा. आणि मग आदामानंतर आम्ही पाहतो की पुन्हा पाप घडलं आणि नोहाची देवाने निवड केली. पुन्हा एकदा जगाला देवाने संधी दिली, परंतु नोहाची खिल्ली उडवली. नोहाबरोबर जे लोक होते, जेव्हा तो तारू बांधत होता तेव्हा काय केलं, त्या लोकांनी त्याची खिल्ली उडवली आणि मग ती संधी त्यांनी त्या लोकांनी दवडली आणि त्यामुळे त्या संधीचा उपयोग त्यांनी घेतला नाही आणि संपूर्ण जगाचा नाश झाला. आणि केवळ नोहा आणि त्याचा परिवार हा आपण पाहतो की तो सुरक्षित राहिला. आणि अशा प्रकारे पुन्हा देवाने संधी दिली. मग नोहानंतर आम्ही पाहतो की अब्राहमाची निवड केली आणि अब्राहमाची उपऱ्यातून निवड केली. आणि अब्राहमाची जेव्हा निवड केली ही पवित्र शास्त्रामधून फार मोठी घटना आहे. ती कशी, तर जेव्हा अब्राहमाची निवड केली त्यावेळेस देवाने सर्व जे आम्ही परराष्ट्रीय आहोत त्यांच्यासाठी देखील तरतूद केलेली आम्हाला दिसते, प्रयोजन केलेलं दिसतं आम्हाला. अब्राहमाच्या वेळेसच देवाने प्रयोजन करून ठेवलं होतं, जे नवीन करारामध्ये घडलं होतं त्याचं प्रयोजन देवाने अब्राहमाच्या वेळी
केलं. ते कसं तर अब्राहमाला देवाने विश्वासाच्या द्वारे नीतिमत्व अब्राहमाला प्राप्त झालं. त्याची सुद्धा झालेली नव्हती तरी देखील त्याने विश्वास ठेवला. त्या अब्राहमाच्या बाबतीत देवाने कुठलीही परीक्षा त्याची पाहिली नाही की तो पवित्र आहे की तो अपवित्र आहे, त्याची पात्रता आहे की नाही. परंतु देवाने त्याची निवड केलेली आहे. आणि हे अब्राहमाच्या वेळेस घडलेली फार मोठी घटना आहे जी पुढे जाऊन नवीन करारामध्ये जी फलद्रूप झाली. मग अब्राहमानंतर आम्ही पाहतो की 400 वर्षानंतर मोशेची निवड झाली आणि अब्राहमानंतर इसाक, याकोब आणि योसेफ यांच्याद्वारे महान गोष्टी घडल्या. आणि देवाचं सामर्थ्य जे आहे ते संपूर्ण पृथ्वीवर पसरलं. पृथ्वीने संपूर्ण जगाने देवाचं सामर्थ्य पाहिलं आणि देवाला ते दाखवायचं होतं जगाला. योसेफाच्या द्वारे देवाचं सामर्थ्य जगाने बघितलं. सगळ्या अख्ख्या देशात अख्ख्या जगात दुष्काळ झालेला होता, परंतु त्या मिसर देशामध्ये देवाने योसेफामुळे, केवळ योसेफामुळे संपूर्ण जगाची सोय केली. त्यांना अन्नधान्य तिकडे मिळालं आणि देवाचं हे सामर्थ्य अख्ख्या जगाने त्यावेळेस पाहिलं. मग योसेफानंतर आम्ही पाहतो की अनेक लोकांनी मोशेची निवड केली. पण मोशेच्या द्वारे देवाचं सामर्थ्य देव कसा प्रगट करत गेला नाही का. देव जगाला स्वतःचं सामर्थ्य देव प्रगट करणारा देव पण आहे. देव प्रगट करत गेला. मोशेच्या द्वारे महान मोठमोठे चमत्कार घडले आणि त्यावेळेस तांबडा समुद्र दुभागला गेला. मग आणि फारोचं बलाढ्य सैन्य हे कष्ट झालं त्या पाण्यामध्ये पडून. आणि ह्या सर्व गोष्टी हे सर्व लोक बघत होते आणि त्यावेळेस त्यांना देवाचं सामर्थ्य हे दिसत होतं. आणि निश्चितच त्यावेळेस ते मान्य देखील करत असतील की हाच अब्राहम, इसाक, याकोबाचा देवच खरा देव आहे आणि तोच जिवंत परमेश्वर आहे. आणि मग मग त्याच्या मोशेच्या नंतर आम्ही पाहतो की यहोशुआ, मग त्याच्यानंतर राजे, आम्ही इतिहास पाहतो. मग शलोमोन राजाच्या द्वारे देवाचं सामर्थ्य जगात प्रगट झालं. आणि शलोमोन राजाच्या वेळेस शलोमोन राजाच्या काळामध्ये शलोमोन राजाने जेव्हा मंदिर बांधलं त्यावेळेस त्यांनी खूप सुंदर प्रार्थना केलेली आहे. आणि ती आम्ही इथे वचन वाचूया. पहिले राजे याचा 8वा अध्याय आणि 41 पासून 43 ही वचनं आपण जर वाचली तर आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, तुझ्या इस्रायल लोकांना नव्हे असा कोणी परदेशीय तुझ्या नामास्तव परदेशाहून आला, कारण तुझे मोठे नाम, बलिष्ठ हात व पुढे गेलेला बाहू ही सर्व त्यांच्या ऐकण्यात येणारच. आणि त्याने येऊन ह्या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ती ऐक व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करील ते कर, म्हणजे ह्या भूतलावरील सर्व देशांचे लोक काय करतील, तुझे नाव ओळखून तुझ्या इस्रायल लोकांप्रमाणे तुझे भय बाळगतील. आणि मी जे मंदिर बांधले आहे त्यावर तुझे नाम आहे हे त्यास कळून येईल. आणि देवाचं सामर्थ्य या ठिकाणी शलोमोनाच्या द्वारे जगाला सांगितलं गेलेलं आपण पाहतो की परमेश्वराची ही इच्छा होती आणि शलोमोनाने तशी किती सुंदर प्रार्थना केली. तर अशा वेळेस एक प्रश्न उपस्थित होतो की जे नवीन करारामध्ये जे घडलं ते त्याच वेळेस का घडलं नाही. त्याचं कारण आहे की त्यावेळेस कायदा होता, म्हणजे इंग्लिशमध्ये बुक ऑफ लॉज म्हणतो, नियमशास्त्र. त्यावेळेस नियमशास्त्र असल्यामुळे सर्व जग देवाचं सामर्थ्य हे पाहत असून देखील ते होऊ शकलं नाही जे नव्या करारात होतं. कारण अब्राहमापर्यंत आम्ही पाहतो
की लोक वारंवार देवाला विसरत होते आणि देव त्यांना क्षमा करायचा, संधी द्यायचा, पुन्हा लोक विसरायचे आणि पापात पडायचे. मग मोशेच्या वेळेला देवाने त्यांना आटोक्यात आणण्यासाठी त्यांना संघटित केलं आणि मग देवाने त्यांना नियमशास्त्र दिलं. आणि मग नियमशास्त्रामध्ये काय आहे तर देवाचे नियम आहेत, त्याचबरोबर अनेक प्रकारचे कर्मकांड आहेत, त्याचप्रमाणे विधी पण आहेत. त्या सर्व विधी आहेत आणि देवाने तोपर्यंत इस्रायल लोकांना असं सांगितलं होतं की तुम्ही विशिष्ट लोक, तुम्ही देवाचे खास लोक आहात, विशेष लोक आहात. आणि म्हणून देवाने त्यावेळेस ते लोक इस्रायल लोकांमध्ये मिसळू शकले नाही. ते मनातून मान्य करत होते की हाच तो खरा देव आहे, तो परमेश्वर आहे, परंतु नियमशास्त्रामुळे त्यांना तो लाभ होऊ शकत नव्हता. आणि अशामुळे ते लोक देवाच्या जवळ, देवाचे खरे उपासक होऊ शकत नव्हते नियमशास्त्रामुळे. परंतु आम्ही पाहतो की हे नवीन करारामध्ये आता आपण येऊया. नवीन करारामध्ये काय घडलेलं आहे की नवीन करारामध्ये देवाने, त्या थोर सेनाधीश परमेश्वर पित्याने आपल्या पुत्राला पाठवलं या जगात, येशू ख्रिस्ताला पाठवलं. आणि ते अशासाठी पाठवलं की जे ह्या जगाला कधीच शक्य झालं नसतं, नियमशास्त्र पाळणं या जगाला कधीच शक्य झालं नसतं, ते नियमशास्त्र येशू ख्रिस्ताने पाळून दाखवलं. कारण देवाने काय अट घातली होती, प्रत्येक वेळेला देवाने लोकांना संधी दिली. नियमशास्त्राच्या वेळेस देखील इस्रायल लोकांना सांगितलं, जर तुम्ही माझं नियमशास्त्र पाळाल तर तुम्हाला अशा प्रकारचा आशीर्वाद मिळेल. परंतु नियमशास्त्र कधीच पूर्णपणे पाळलं जात नव्हतं. आणि म्हणून अशा वेळेस देवाने, त्या सामर्थ्यशाली देवाने येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी, पुन्हा आम्हासाठी या जगात पाठवलं आणि सर्व मार्ग मोकळा केला. जो इतका मोठ्या काळापासून जे व्हायचं होतं ते आम्ही पाहतो की नवीन करारामध्ये देवाने घडवून आणलं आणि सर्व मार्ग मोकळा झालेला आम्ही पाहतो. आणि त्यानंतर देवाने आमच्यासाठी, आमच्या पातकांसाठी, म्हणजे देवाने केवळ, येशू ख्रिस्ताने केवळ इस्रायल लोकांसाठीच बलिदान दिलं का? नाही, तर सर्व पातकांसाठी, जगातील सर्वांसाठी, जगातील सर्व पापी लोकांसाठी त्याने क्रूसखांब सहन केलं. आणि मग अप्रत्यक्षरित्या काय झालेलं आहे की जर सर्व जगासाठी त्याने क्रूसखांब सहन केलेला आहे, तर जगातील सर्व लोकांना देवाने तो वारस हक्क दिला येशू ख्रिस्ताच्या द्वारे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे देवाने आम्हा प्रत्येकाला, परराष्ट्रीयांना, यहुद्यांना, ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना काय केलेलं आहे, तो वारस हक्क दिलेला आहे. आणि देवाचे विशेष लोक, विशेष निधी, याजक राष्ट्र असं बनवलेलं आहे. आणि नवीन करारामध्ये ही फार मोठी आणि महान अशी गोष्ट घडलेली आपण पाहतो. आणि आम्ही जे पापी होतो, जे अंधारात होतो, त्यांना येशू ख्रिस्तामुळे काय येशू ख्रिस्तामुळे आम्ही प्रकाशात आलेलो आहोत. आणि देवाची जी योजना होती ती साकार झालेली आम्ही नव्या करारामध्ये पाहत आहोत. आणि अजून देखील देवाची योजना थांबलेली नाही, ती चालूच आहे. आणि जगाच्या पाठीवर आज देखील लोक सुवार्ता गाजवित आहेत. आणि जोपर्यंत प्रत्येक गुडघा हा त्या महान देवासमोर टिकणार नाही, येशू ख्रिस्तावर जोपर्यंत सर्व जग, प्रत्येक मनुष्य विश्वास ठेवणार नाही, तोपर्यंत हे थांबणार नाही. आणि म्हणून हे पवित्र शास्त्र काय आहे, हे जिवंत आहे. हे देवाचं वचन, देव हा जिवंत देव आहे, तो कार्य करत आहे. उत्पत्तीपासून तो कार्य करत आहे, जगाच्या सुरुवातीपासून आज देखील देव काय करत आहे, कार्य करत आहे. आणि ज्या प्रकारे देवाने येशू ख्रिस्ताला पाठवलं, त्याच प्रकारे मग ते 28, 19 आणि 20 आम्ही पाहतो की देव आम्हाला काय करत आहे, आदेश देत आहे. आणि देव आम्हाला केवळ सांगत नाही, तर देव आम्हाला प्रत्यक्ष हा आदेश देत आहे. दिस इज अ मॅन्डेट
हे कंपल्सरी आहे, हे आमच्यासाठी अनिवार्य आहे. देव आम्हाला सांगत आहे की आता इथून पुढे मी जे तुम्हाला शिकवलं ते तुम्ही जगाच्या पाठीवर जाऊन सर्व लोकांना कळवा आणि माझी सुवार्ता गाजवा. आणि अशा प्रकारे देवाची मिशनरी योजना येशू ख्रिस्ताच्याद्वारे पूर्ण झालेली आपण पाहतो. आणि फार मोठी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. आणि तुम्हा आम्हाला आता देवाने त्याचे विशेष निवडलेले शुद्ध केलेले लोक बनवलेले आहे. आणि 3 प्रकारे आम्ही आता ही सेवा करायची आहे. 3 टप्प्यांमध्ये 3 टप्पे आम्हाला पार करायचे आहेत. तेव्हाच आम्ही काय करू शकतो, देवाची ही सुवार्ता सांगू शकतो. आणि खऱ्या अर्थाने इव्हँजलिझम हे आमच्याद्वारे घडू शकतं. ते 3 टप्पे कोणते, तर सर्वप्रथम आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. अंतःकरणपूर्वक आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आज्ञापालन. आज्ञापालन आम्ही केलं पाहिजे. आज्ञापालन केल्यानंतर देखील अजून एक गोष्ट राहते, ती म्हणजे आम्ही देवाच्या वचनामध्ये सतत वाढत गेलं पाहिजे. सतत वाढत गेलं पाहिजे. देवाच्या वचनाच्याद्वारे आमचं पोषण झालं पाहिजे. मंडळीचं पोषण हे देवाच्या वचनाद्वारे पोषण, पालन पोषण म्हणजे आमची वाढ. एखाद्या मुलाला आम्ही अन्न देतो, लहान मुलाला, तसतशी त्याची वाढ होते. तसतशी देवाच्या वचनामध्ये आमची वाढ सतत होत गेली पाहिजे. आणि देवाच्या वचनामध्ये वाढ होणे म्हणजे काय, तर आम्ही देवाच्या ज्ञानात वाढत गेलं पाहिजे. आणि देवाच्या ज्ञानात वाढल्यामुळेच आम्ही काय करू शकतो, आम्ही सुवार्ता सांगू शकतो. जर देवाचं ज्ञान आमच्याकडे, देवाचे सिद्धांत, ख्रिस्ती सिद्धांत आमचे पक्के असले पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही एकमेकांचं सहाय्य घेतलं पाहिजे, एकमेकांना सहाय्य केलं पाहिजे. आम्ही आत्ताच सुंदर अशी प्रार्थना आंटीने केली की आम्ही फार लांब जायची गरज नाही, परंतु आम्ही आमच्यापासूनच सुरुवात करू शकतो. आमच्या शेजार बाजारांना आम्ही सांगू शकतो. आणि ही महान कामगिरी करत असताना देव नक्कीच आमचं सहाय्य करणार आहे. आणि देव आम्हाला आता पवित्र आत्मा देवाने दिलेला आहे. येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर आम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे. तो सहाय्यक असा आत्मा आहे. आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला आता नियमशास्त्र पाळायचं आहे. नियमशास्त्र हे रद्द होऊ शकत नाही. नियमशास्त्रातील केवळ विधी आणि कर्मकांड हे आता नाही आहे, परंतु नियमशास्त्र हे आम्हाला पाळायचंच आहे. नियमशास्त्रातील 10 आज्ञा आणि जे काही देवाची वचनं आहेत ती कधीही पुसली जाऊ शकत नाही. आणि अशा प्रकारे ही देवाची महान कामगिरी देवाने आम्हाला जी दिलेली आहे ती आम्ही करावी अशी देवाची इच्छा आहे. परमेश्वर आमचं सहाय्य करो.